कॅनवा म्हणजे मॅजिक। तर आज आपण कॅनवा प्रो व्हर्जनच्या मॅजिक स्टुडिओमधले 5 असे मॅजिकल फीचर्स बघणार आहोत जे यूज करून आपण आपली डिझाइन अजून जास्त प्रो लेवलला नेऊ शकतो। तर सगळ्यात पहिला स्टार्ट करूयात पहिल्या फीचरपासून, तर ती आहे बीजी रिमूव्हर। तर सगळ्यात पहिला मी एक फोटो घेते। मोस्टली आपल्याला अशा टाईपचे फोटोज बऱ्याच ॲडव्हर्टाइजमेंटच्या फोटोजसाठी लागतात। तर मी गर्ल पॉइंटिंग सर्च केलं एलिमेंट्समध्ये आणि अशा टाईपचा एक मी फोटो घेतला। फोटोवरती क्लिक करून वरती जो एडिट इमेजचा ऑप्शन दिला तर त्याच्यावरती क्लिक करायचा। एडिट इमेजवरती क्लिक केल्यानंतर मॅजिक स्टुडिओचे टोटल 5 ऑप्शन्स तुम्हाला विजिबल होतील। त्यातला पहिला जो ऑप्शन आहे तर तो आहे बीजी रिमूव्हर। त्याच्यावरती क्लिक करायचा। ऑटोमॅटिकली तुमच्या फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह केला जाईल। डेमोसाठी मी अजून एक फोटो घेतलाय। फोटोवरती क्लिक केल्यानंतर सेम प्रोसेस, एडिट इमेजवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर बीजी रिमूव्हर। ऑटोमॅटिकली माझ्या फोटोचा बॅकग्राऊंड जो आहे तर तो रिमूव्ह केला जाईल। तर सेकंड फीचर आहे मॅजिक इरेजर। तर जसं त्याचं नाव आहे मॅजिक इरेजर, तर त्याचप्रमाणे तो काम करतो। तर सगळ्यात पहिला मी आपल्या स्क्रीनवरती एक इमेज घेतला आहे ज्याच्यामध्ये काही फ्लॉवर्स तुम्हाला दिसतील। तर सेम प्रोसेस मी फॉलो करते। एडिट इमेजमध्ये जाते आणि सेकंड ऑप्शन जो आहे मॅजिक इरेजर तर तो मी क्लिक करते। तर मॅजिक इरेजरमध्ये आपल्याला 2 ऑप्शन्स असणार आहेत। सगळ्यात पहिला ऑप्शन आहे ब्रशचा आणि दुसरा आहे क्लिकचा। खरी मॅजिक तर क्लिकमध्ये आहे, तर ती मी तुम्हाला आज दाखवते। तर क्लिकवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय की कोणताही एलिमेंट असेल तर तो ऑटोमॅटिकली सिलेक्ट होऊ शकतो, कोणताही एखादा त्यातला एलिमेंट। तर मी एक फोटो सिलेक्ट केला आहे, फ्लॉवरचा एक पार्ट सिलेक्ट केला आहे आणि त्यानंतर मी त्याला इरेज म्हणून क्लिक करते। तर ऑटोमॅटिकली हा जो फोटो आहे किंवा हा जो एलिमेंट आहे तर तो रिमूव्ह केला जाईल, इरेज केला जाईल। then the next feature is magic grab। आता इथे काय मॅजिक होते तर ते बघूयात। तर मी कोणताही एलिमेंट सिलेक्ट करते आणि त्यानंतर एडिट इमेजमधून मॅजिक ग्रॅब। तर मॅजिक ग्रॅबवरती क्लिक केल्यानंतर याची खरी जी मॅजिक आहे तर ती अप्लाय होणार आहे। तर मी क्लिकचंच ऑप्शन ओपन करते। मोस्टली ब्रशने मी नाही करत आहे, क्लिक थ्रूच मी सिलेक्ट करते। तर हा जो स्टँडिंग बॉय आहे तर तो मी सिलेक्ट केला आणि त्यानंतर त्याच्यावरती मी ग्रॅबला ऑप्शनवरती सिलेक्ट केलं। तर हा जो माझा फोटो आहे जो मी सिलेक्ट केलेला आहे तर तो मॅजिकली आता काय झालेला आहे, या फोटोपासून सेपरेट झालेला आहे। ठीक आहे, मी याला कुठेही मूव्ह करू शकते। तर यालाच आपण बोलतो मॅजिक ग्रॅब। पुढचं मॅजिक फीचर आहे मॅजिक ग्रॅब। आता मॅजिक ग्रॅबमध्ये काय होतंय ते सांगते। एक मी फोटो घेतलाय, त्याच्यामध्ये एक टेक्स्ट लिहिलेली दिसते, ॲस्पायर फॉर हर। तर ही जी टेक्स्ट आहे तर ती आपण त्या लोगोमधून बाहेर घेऊ शकतो। तर त्यासाठी सिम्पली आपल्याला एडिट इमेजमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर 4th ऑप्शन जो की आहे ग्रॅब टेक्स्ट, तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ग्रॅब टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जसे की 2 ऑप्शन्स येतात। पहिला ऑप्शन आहे क्लिक आणि दुसरा आहे ऑल टेक्स्ट। तर मी क्लिक घेते आणि जो टेक्स्ट मला ग्रॅब करायचा आहे तर तो टेक्स्ट मी पहिला इथे सिलेक्ट करते। फॉर एक्झाम्पल मी पहिला ॲस्पायर आणि नंतर फॉर हर हे 2 टेक्स्ट मी सिलेक्ट केले आणि त्यानंतर ग्रॅब। तर ती जी टेक्स्ट आहे तर ती कम्प्लिटली त्या फोटोमधून डिटॅच झाले आणि मी त्याला बाहेर घेऊन कम्प्लिटली चेंज करू शकते, एडिट करू शकते। तर अजून एक एक्झाम्पल देण्यासाठी मी हा एक फोटो घेतला आहे। तर त्यातली मी टेक्स्ट सिलेक्ट केली आणि त्याला मी ग्रॅबचा ऑप्शन यूज केला। तर कम्प्लिटली जो टेक्स्टचा पार्ट आहे तर तो मी बाहेर घेऊ शकते आणि ती मी एडिट करू शकते। आणि लास्ट बट नॉट द लिस्ट ऑप्शन आहे मॅजिक एक्सपांड। तर कधी कधी काय होतं, ज्यावेळी आपण फोटो घेतो तर तो असतो स्क्वेअरमध्ये, पण ॲक्च्युली आपल्याला हवा असतो फोटो रेक्टँगलमध्ये। तर ती जी व्हाईट स्पेस आहे रिकामी तर ती आपल्याला भरून काढायची असते। त्यावेळी आपल्याला मॅजिक एक्सपांडचा ऑप्शन जो आहे तर तो खूप जास्त हेल्पफुल असतो। तर मी मॅजिक एक्सपांडवरती क्लिक केलं। होल पेज म्हणजे हा जो स्क्वेअर फोटो आहे तर तो पूर्ण पेजवरती आपल्याला एक्सपांड करायचा आहे असा त्याचा अर्थ होतो।
तर काही रिझल्ट्स माझ्यासमोर जनरेट झाले. टोटल 4 रिझल्ट्स आलेले आहेत. मी झूम करून दाखवते. तर पहिला फोटो तुम्ही बघू शकता. तर व्हाईटची आणि येल्लो साईडची तुम्हाला फ्लॉवर्स पण त्याच्यामध्ये दिसतील. तर तुम्हाला जो रिझल्ट हवा आहे तर तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. मला टोटल 4 झालेत. जर हे रिझल्ट्स तुम्हाला नको असतील, अजून वेगळे रिझल्ट्स तुम्हाला हवे असतील, तर बॉटमला तुम्हाला जनरेट न्यू रिझल्ट्स म्हणून सुद्धा एक ऑप्शन दिसतं. तर तिथे जाऊन तुम्ही अजून नवीन रिझल्ट्स जनरेट करू शकता. तर आय होप ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त हेल्पफुल होती. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.